उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांची तातडीची बैठक बोलावली असून थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 288 जागांवर लढण्यासंबंधी विचारविमर्श या बैठकीत केला जाऊ शकतो। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीवर ही दबावाची खेळी आहे की खरंच वेगळा मार्ग निवडण्याची ही चाचपणी आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। स्वतः संजय राऊतांनी तातडीच्या बैठकीची माहिती दिली। विदर्भातल्या जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद असून मवियाच्या फॉर्म्युलानुसार ठाकरे गटाला विदर्भात 8 जागा सोडण्यात येणार आहेत, परंतु ठाकरे गट विदर्भातल्या 12 जागांसाठी अडून बसल्याची माहिती आहे। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। आपले विविध प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत वायबी चव्हाण सेंटरमधून सूरज सावंत आहे, औरंगाबादमधून अर्थात संभाजीनगरमधून कृष्णा केंडे आहे, तर मातोश्रीच्या बाहेरून प्रशांत बडे, तर नागपुरातून विदर्भासंदर्भातले अपडेट देण्यासाठी रजत वशिष्ठ आहे। आपण सुरुवातीला प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, बैठकीला सुरुवात झालेली आहे का? अनेक महत्त्वाची वक्तव्य, काही सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केली आहेत। दीपक, काही क्षणापूर्वी संजय राऊत मातोश्रीच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत। खरं तर संजय राऊतांच्या जरी प्रतिक्रिया बघितली तर सुरुवातच त्यांनी अशी केली की आमचा हा पक्ष स्वतंत्र आहे, आम्ही निर्णय घेऊ शकतो। आणि त्यानंतर ते म्हणाले काही आतमधले आजार असतात आणि त्यासाठी सिटी स्कॅन, MRI, एक्सरे करावं लागतात आणि ते आज करू आणि त्यानंतर निर्णय जो आहे तो घेण्यात येईल। अशा प्रकारचं सूचक वक्तव्य जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। आपण जर बघितलं तर कालच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या विदर्भामधील ज्या जागा आहेत त्या संदर्भात तोडगा निघालेला नाही। त्यामुळे ज्या पद्धतीची वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून येत आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झालेली आहे का या जागांवरून, असं देखील या सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहेत। त्यामध्येच आज ही महत्त्वाची बैठक आता मातोश्रीमध्ये पार पडते आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, अरविंद सावंत असतील, विनायक राऊत आहेत, त्याचबरोबर संजय राऊत देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, सुभाष देसाई या ठिकाणी दाखल झालेले आहेत, अनेक ओमराजे निंबाळकर देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अशा प्रकारे शिवसेनेचे जे विविध नेते आहेत, खासदार आहेत, काही आमदार आहेत, वैभव नाईक सारखे आमदार आहेत, ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे शिवसेनेचे मोठे नेते या ठिकाणी दाखल होत आहेत। काही पक्षप्रवेश संपल्यानंतर तत्काळ ही बैठक सुरू होईल आणि या महत्त्वाच्या या बैठकीमध्ये काय निर्णय होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे आदित्य ठाकरे वायबी चव्हाणला गेलेले आहेत या ठिकाणावरून, त्यांचा देखील निर्णय या ठिकाणी नेत्यांना कळवण्यात येईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय जो आहे तो या बैठकीत घेतला जाईल। प्रशांत, या बैठकीत नेमकं काय होणं अतिशय पाहणं महत्त्वाचं अतिशय ठरणार आहे। प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत, आपण वायबी चव्हाण सेंटरला जाऊया। तर सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे आणि त्यासोबतच अनिल परब हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं समजतंय। या भेटीसाठी दाखल होताना त्यांनी काही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे का? दीपक, नक्कीच दोघंही थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्वतः शरद पवारांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पाठोपाठ अनिल परब हे दाखल झालेले आहेत। जागा वाटपांवरून महाविकास आघाडीत कुठेतरी आता जागा वाटपावरून तिढा हा पाहायला मिळत आहे। कुठेतरी मिठाचा खडा या एकूणच जागा वाटपात पडतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जर आपण पाहिलं तर विदर्भातल्या प्रामुख्याने जागांवरून हा संपूर्ण तिढा पाहायला मिळतोय। ज्या 62 जागा आहेत त्यातील अनेक जागांवरती काँग्रेस आणि शिवसेनेचा, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या दोघांमध्ये हा तिढा पाहायला मिळतोय। त्यावरूनच जो वाद आहे तो विकोपाला गेलेला आहे। यावरूनच काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी देखील म्हटलं होतं 2 दिवसांपूर्वी की जास्त वाद हा ताणण्यात अर्थ नाहीये। आज जर पाहिलं तर या ठिकाणी शरद पवार दाखल झालेले आहेत आणि त्याच पाठोपाठ जर पाहिलं तर जो वाद आहे त्याच्यावरनं आता हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर जो वाद आहे त्या वादावरनं कुठेतरी आदित्य ठाकरे हे आता भेटायला आलेले आहेत, अनिल परब देखील भेटायला आलेले आहेत। आता नेमकं भेटीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दीपक, सुरेश, तू राहाच आपल्यासोबत, आपण यानंतर विदर्भात जाणार आहोत। विदर्भामध्ये एकंदरीतच ज्या जागा आहेत 12 आणि 8 अशा जागांवरून सध्या ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एकंदरीतच वाद असल्याचं बोललं जात आहे। विदर्भामध्ये रजत वशिष्ठ सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, कुठल्या अशा 12 जागा आहेत, कुठल्या अशा 8 जागा आहेत की ज्या ठाकरे गटाला सोडण्यात येत आहेत आणि 12 जागा या ठाकरे गटाला हव्यात, यावरून ठाकरे गट अडून बसलाय?
दीपक, आजची स्थिती जी आहे ती समजून घ्यायचं असेल तर 2019मध्ये जेव्हा महायुती होती आणि भाजप आणि शिवसेना एकत्रित होते तेव्हा शिवसेनेने विदर्भामध्ये 12 जागा लढवलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने शिवसेनेला आपले जे काही मतदारसंघ आहे, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष झाल्यानंतर ते हवे आहेत आणि काँग्रेस त्या संपूर्ण जागा द्यायला तयार नाही आहे. जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये नागपूर दक्षिणचा जो मतदारसंघ आहे तो संजय राऊत यांनी प्रतिष्ठेचा केलेला होता आणि नाना पटोलेही त्याच्यासाठी अडून बसलेले होते. 2 दिवसापूर्वी त्या संदर्भात मोठा वाद झालेला होता. याशिवाय नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघ आहे तो पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हवा आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट मतदारसंघ असेल, चंद्रपूरमध्ये वरोरा मतदारसंघ असेल, आरमोरी मतदारसंघ आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा शहराचा जो मतदारसंघ आहे तो आहे. याच्याशिवाय अमरावतीमध्ये बडनेरा आणि धामणगाव असे मतदारसंघ जे आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मागितलेले आहे. मात्र काँग्रेस हे सर्व मतदारसंघ द्यायला तयार नाही आहे. मुख्य अडचण काय आहे तर जेव्हा महायुती आणि महाआघाडी राज्यामध्ये होती आणि दोन्हीकडे 2-2 पक्ष होते तेव्हा शिवसेना बहुतांशीकडून काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवत होती. मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये एकत्रित आहे आणि यापैकी बहुतांशी मतदारसंघ असे आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचाही दावा आहे, कारण पूर्वी ते लढत आलेले आहे आणि पूर्वी ते काँग्रेस विरोधात लढत होते, त्यामुळे काँग्रेसचाही तिथे नॅचरल दावा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे जे नेते आहेत त्यांनी या ठिकाणचं जे काही मतदारसंघ आहे ते कुणाला मिळावे हे प्रतिष्ठेचा केलेला आहे आणि मुख्य अडचण जी आहे ती या विदर्भातल्या काही मतदारसंघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काँग्रेसलाही असं वाटतंय की जर राज्याच्या सत्तेमध्ये यंदा पोहोचायचं असेल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं बोललं जात आहे तर काँग्रेसचे नेते सुद्धा विदर्भातील मतदारसंघ सोडायला तयार नाही आहे आणि शिवसेनेलाही आपले मतदारसंघ हवे आहे. एक महत्त्वाची गोष्ट जी सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की जेव्हा 2024ची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या ठिकाणी काही त्याग केलेले आहे. रामटेकचा मतदारसंघ त्यांनी काँग्रेसला दिला, अमरावती मतदारसंघ त्यांनी काँग्रेसला दिला. त्यामुळे जेव्हा लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मतदारसंघ काँग्रेसला दिले तर आता काँग्रेसने त्याची परतफेड करावी अशी अपेक्षा जी आहे ती संजय राऊत व्यक्त करत आहे. मात्र काँग्रेसकडून सध्या तरी त्यांना दाद मिळत नाही आहे. नक्कीच रजत, तू राहाच आपल्यासोबत या संपूर्ण बातमीचं विश्लेषण करण्यासाठी कृष्णा केंडे आहे. कृष्णा, एकीकडे ठाकरे गटाची नाराजी, त्यानंतर जागा वाटपावरून सुरू असलेले वाद, संजय राऊतांचं आजचं वक्तव्य, तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचं शरद पवारांना भेटायला जाणं आणि उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, हे नेमकं सगळं कशाचं द्योतक वाटतं? वरवर जरी पाहायला मिळत असलं की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची एकत्र आहे, मात्र अंतर्गत एकमत यांच्यामध्ये नाही हे स्पष्ट होत आहे आणि त्याचा कळीचा मुद्दा विदर्भ असल्याचं सांगितलं जात आहे. आत्ता जसं रजतने सांगितलं त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की लोकसभेला आम्ही 2 जागांचा त्याग केलेला होता, आम्हाला 14 जागा या ठिकाणी विदर्भातून हव्या आहेत, मात्र 8 जागा या ठिकाणी द्यायला तयार आहेत, तर त्या 4 देऊ की 8 देऊ या सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेस अडून बसलेलं आहे. आणि यामुळे एकंदरीतच शिवसेनेचा जो आकडा आहे, जो भाजपासोबत युती केल्यानंतर जो गतनिवडणुकी होता त्यापेक्षा कितीतरी जागा कमी ह्या उद्धव ठाकरेंना मिळत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपापासून वेगळं झाल्यानंतर गतवर्षीच्या ज्या जागा आहेत त्यापेक्षा 1-2 जागा तरी निश्चित आम्हाला जास्त मिळाल्या पाहिजेत किंवा निदान तेवढ्या तरी मिळायला हव्यात, अशा प्रकारचं त्यांचं मत होतं. मात्र काँग्रेसचं असं म्हणणं आहे की विदर्भामध्ये आमची शक्ती जास्त आहे आणि लोकसभेला ती या ठिकाणी दिसून आली आणि त्यामुळे तुम्ही इकडे जागा मागू नयेत आणि यावरनं सगळ्या दोघांमध्ये विसंवाद आहे. आता या विसंवादाचंच या ठिकाणी ऑपरेशन करण्यासाठीच बैठक बोलवली असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. एक्सरे काढला जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र हा एक्सरे काढला जाईल, त्याचं काही निदान होईल की त्याच्यावरती उपचार करून पुन्हा एकत्र येतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र अत्यंत महत्त्वाची बैठक थोड्या वेळातच या ठिकाणी मातोश्रीवरती सुरू होईल. त्यासाठी आपल्या वेगवेगळ्या जे नेते आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि हा दबावतंत्राचा भाग आहे की खरोखरच काही वेगळा निर्णय घेतला जातो किंवा यापेक्षा आणखी वेगळं काही कारण आहे ज्यासाठी ही बैठक बोलवली आहे ते थोड्या वेळात स्पष्ट होईल. मात्र काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फारसं अलबेल नाही हे मात्र या बैठकीवरनं स्पष्ट होत आहे. दीपक.
त्यामुळे स्वाभाविकच आजची जी तातडीची बैठक आहे या बैठकीतून काय नेमका निर्णय घेतला जातो, पुढे महाविकास आघाडीची वाटचाल नेमकी कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. घोडा मैदान दूर नाहीये. कृष्णा त्यासोबतच प्रशांत आणि रजत आणि सूरज देखील आपल्याला याबद्दलचे अपडेट देत होता. तुमच्या सगळ्यांचेही धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे. दरम्यान या मातोश्रीवर ठाकरे पक्षाच्या बैठकीआधी संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये काही अंतर्गत आजार आहेत, त्याचे एक्सरे, त्याचे MRI काढावे लागतील, असं एक मोठं आणि सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे. यासोबतच आमचा पक्ष स्वतंत्र आहे, आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो. आत्तापर्यंत ज्या काही लढाया झालेल्या होत्या त्यामध्ये आम्ही तुरुंगात गेलो, ईडीचा जो काही सामना करावा लागला तो आम्हा सगळ्यांना करावा लागलेला होता, अशी काही सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलेली होती. आणि त्याच अनुषंगानं आता उद्धव ठाकरे हे काही वेगळा निर्णय घेणार आहेत का याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे विदर्भामधल्या काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये ही सगळी जी रस्सीखेच आहे ती पाहायला मिळत होती. त्यावरूनच ठाकरे गट हा कुठेतरी नाराज होता आणि याचे जे पडसाद आहेत ते पत्रकार परिषदेमध्ये देखील 2 दिवसांपूर्वीच्या उमटलेले होते. आणि याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीमध्ये काही नाट्यमय घडामोडी घडू शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे एकीकडे YB चव्हाण सेंटरला जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीसाठी सध्या सुभाष देसाई, संजय राऊत त्यासोबतच महाविकास ठाकरे गटातले जे नेते आहेत ते आता पोहोचत आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत. अभय सर, एकीकडे ठाकरे गटाची बैठक होते, दुसरीकडे अनिल परब आणि आदित्य ठाकरे हे पवारांना भेटत आहेत, तर तिसरीकडे संजय राऊतांची काही आलेली सूचक वक्तव्य हे नेमकं कशाचं द्योतक आहे असं म्हणावं लागेल? मला वाटतं हे दबावाच्या राजकारणाच्या खेळ आहेत. जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाकडे घेण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युती असताना शिवसेना मोठा भाऊ होता. त्यामध्ये मागच्या वेळेस पण लोकसभेला सर्वाधिक जागा ठाकरे गटाने स्वतःकडे घेतल्या होत्या आणि यावेळेसही तशीच परिस्थिती राहावी अशी त्यांची इच्छा होती. पण वरवर पाहता सगळं महाविकास आघाडीमध्ये आलबेल आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, निश्चितच नाही. जागांचा काही प्रश्न आहे आणि तो प्रश्न मागच्या एवढेच लोकसभे एवढाच गंभीर आहे. फक्त लोकसभेतला आणि आत्ताच्या परिस्थितीतला फरक एवढाच आहे की काँग्रेस तेव्हा हवं तेवढं नमतं घ्यायला तयार होती, तशी परिस्थिती आता काँग्रेसची नाहीये. त्यामुळे मला वाटतं की यांचा निर्णय व्हायला विलंब लागतोय. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी यात मध्यस्थी करावी, कदाचित यासाठीच ते गेले असावेत. परंतु परस्पर जागा जाहीर करणे, उमेदवार जाहीर करणे या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्याच्यातून सांगोल्याचा असेल प्रश्न किंवा मुंबईतला वांद्र्याचा प्रश्न असेल, या संदर्भात काही तणाव आघाडीतले निर्माण झालेले आहेत आणि त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीकडे बघावं लागणार आहे. अभय सर, काल रमेश चेन्नीथलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती मातोश्रीवर जाऊन आणि त्यावेळेला त्यांनी म्हणाले की महाविकास आघाडीची तब्येत ठीक आहे, परंतु त्यानंतर आज संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत दिलेलं उत्तर ते म्हणजे की काही अंतर्गत आजार आहेत. त्यामुळे हे अंतर्गत आजार नेमके काय असतील असं आपल्याला वाटतं महाविकास आघाडीचे? आत्ताचा अंतर्गत आजार फक्त जागा वाटपांचा आहे एवढा निश्चित. कारण एक आहे की बाकी जाहीरनामा असेल, संयुक्त वचननामा असेल, या गोष्टी तर म्हणजे महाविकास आघाडी तयार झाली 2019ला, त्यावेळेस जो किमान समान कार्यक्रम तयार झाला होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.